नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अगदी मार्केट स्टाईल बदाम शेक बनवणार आहोत। त्यासाठी 100 ग्रॅम बदाम आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत। हे 7 ते 8 तास मी भिजवून घेतलेले होते। बदाम भिजवून घेतल्यामुळे त्याच्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून वाढतात, त्यामुळे कधीही ड्रायफ्रूट खाताना ते भिजवूनच घेतले पाहिजे। हे पहा, अगदी नखाने देखील याचे साल निघत आहे। तर संपूर्ण बदामाचं साल मी याचप्रमाणे काढून घेणार आहे। भिजवून ठेवल्यामुळे बदाम छान फुलून येतात। संपूर्ण बदामाचं साल याप्रमाणेच काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जाड बुडाच्या कढईत मी इथे फुल क्रीम 1 लिटर दूध घेत आहे। हा जो बदाम शेकचं माप आहे हे 4 ते 5 लोकांसाठी परफेक्ट होतं। दूध 15 ते 20 मिनिटं ढवळत राहत मी आटवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकतात असं दूध आता घट्ट व्हायला लागलं आहे। 100 ग्रॅम बदामापैकी अर्ध्या बदामांचा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे व ती ह्या आटवलेल्या दुधात मी घालून घेत आहे। त्यानंतर पुन्हा एकदा छान या दुधाला उकळी आणून घ्यायचं आहे। बदाम असं बारीक करून घातल्यामुळे अगदी घट्टपणा मार्केटसारखी चव बदाम शेकला येते। तर हे पहा, संपूर्ण बदामाचा जो आपण बारीक पेस्ट करून घेतलेली होती ती देखील दुधात एकजीव झालेली आहे व दूध आजूबाजूला तुम्ही पाहू शकतात। अगदी बऱ्यापैकी दूध इथं आटून तयार झालेलं आहे। 7 ते 8 केसरच्या काड्या मी याच्यात टाकून देत आहे व त्यानंतर जे बदाम उरलेले होते त्यांचे बारीक काप करून आपण या दुधात घालून देणार आहोत। केसर तुम्ही भिजवून देखील ठेवू शकतात, पण मी भिजवायला विसरली होती म्हणून मी आता या स्टेजला याला घालत आहे। हे जे मी घालत आहे हे म्हणजे मिल्कमेड जे नेस्ले कंपनीचं मिळतं ते मी इथे वापरलं आहे। हे घातल्यामुळे खूप दूध आटवत राहायची तुम्हाला गरज पडणार नाही व चव अगदी मार्केट स्टाईल येते। या मिल्कमेडमध्ये ऑलरेडी साखर असते, तर ती चव आपण एकदा घेऊन मगच वरून हवी तेवढी साखर तुम्ही याच्यात मिक्स करू शकतात। व हे छान आता पुन्हा एकदा 5 मिनिटं म्हणजे साखरेचं पाणी होतं तोपर्यंत याला ढवळून घ्यायचं आहे। चमच्याने तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी घट्टपणा याला आलेला आहे। आता याला थंड करून मी सर्व करून घेत आहे। थंड झाल्यानंतर बदाम शेक अजूनच घट्ट होतो व अगदी छान मस्त बनतो। तर तुम्ही देखील हा बदाम शेक घरच्या घरी बनवून बघा, कसा झाला मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच रेसिपी पहा। धन्यवाद।